आपल्या ताफ्यात सामील झालेली ही गाडी नवीन आपल्यासाठीचा आज हळदणकर ओळखीचे माणूस आहेत ना आपले बघा. तर मग आपल्यासोबत होते पण मग मी मस्त ताणून दिले जरा बोतान बितान मारली झोप. आणि अजून ह्यो आपलं पठ्ठो आज लवकर आपल्याला भेटलो नाही, उशिरा समजला की बाबा ह्यो पण गाडीत असा म्हणून. चला जसं बोललंय ना तसं आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चाच करूया. तर मग आत्ता आपल्यासोबत स्वतः गाडीचे मालक असत, गाडी चालवताना दिसतात बघा. डाऊन टू अर्थ बोलतो ना, म्हणजे आपण जे जमिनीशी जुळलेले असतात. अशोक बघा आपल्यासोबत असा. जनरली यांच्या गाड्या असतात ना त्या लॉंग रूटला चालतात बरोबर ना. हां, आणि कुठे कुठे जातात. ब्रिज नवीन नाही हा, ब्रिज जुनं असा, फक्त रंग नवीन मारलेलो असा. वाटतं ना सगळा नवीन नवीन. जेव्हा थांबलो की जसं बोलतो ना की शाळा भरता गाड्यांची. मानेश्वर ट्रॅव्हल्स भरपूर दिवसानंतर आपल्याला आज भेटली असा. नॅशनल ही तर लॉंग टूर असा. महाकाळ असा आपली, महाकाळच्या बाजूक दत्ताराम लागलेली असा. महाकाळ ट्रॅव्हल्स असा. महाकाळ आज आपण घेऊन चाललो तर मग एक वेगळी गाडी असा, म्हणजे माझ्यासाठी वेगळी असा. चला बसा. आपली फुलराणी बघा पुढे असा. बरोबर, नक्कीच बरोबर क्लास. काय आता मग पुढे गेल्यावर सांगतो. बऱ्याच गाड्या असतात त्यात आपली गाडी. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, होता कसा आपण दरवेळेस गाडीने येतो गाडीने जातो. गाड्या आपल्या सगळ्या रेग्युलरच्या असतात, पण मग ह्या रेग्युलरच्या गाड्या ज्या रूटने जातात तैसर आपण दरवेळेस भेटलो काय ना. आपण दरवेळेस भेटत नाही. दरवेळेस वेगवेगळ्या गाड्या असतात, दरवेळेस नवीन गाड्या असतात. त्यातलीच आपली एक अजून एक वेगळी गाडी असा. ती गाडी खायची असते ती बघा. ही आता जर आपण विचार केला तर मग डोंबिवली म्हणजेच बदलापूरवरून जो येणारा रूट असा ना तो डोंबिवली करणार, नंतर शिळफाटा आणि त्याच्यानंतर मग तो सरळ कळंबोली किंवा शिळफाटावरून जो आतला तुर्बा वगैरे रस्ता करणार आणि मग आपण पुन्हा जो पनवेलच्या रस्त्याला लागतो. तर मग ह्या अशा रूट्स असतात सगळे. दरवेळेस काही ना काही असे असतात की जर सीट त्या साईडचे जास्त असतील तर आपण कधी कधी रूट चेंज करतो पॅसेंजरसाठी. आपलं रूट आपण जो ठेवलेला फिक्स असा तो तर डोंबिवलीवरून कळंबोली करत आपण सरळ पनवेल, कारण तो इझी पडता, कन्व्हिनियंट पडता आणि टाईम पण वाचता. तर ट्रॅफिकचा इश्यू असता. ह्या सगळ्या गोष्टी असतात. आपण बघूया कसं चाललो तो. आपण ह्या रूटवरनं आज चाललो तर मग ह्यो रूट कसं असं आपल्यासोबत कोण कोण असत ना ते बघूया. आणि ही यांच्यासोबत मजा कशी येतात ना ती बघूया. मी तर मजा करते, बघूया तुम्ही आता कशी करता. आपली फुलराणी बघा पुढे असा. बरोबर, नक्कीच बरोबर क्लास. काय आता मग पुढे गेल्यावर सांगतो. पुढे येईल होता. पुढे म्हणजे नगर पुढे क्रॉस करून येतात. पुढे बघा सध्या संध्याकाळच्या टायमाक असणारा ट्रॅफिक म्हणजेच पीक आवर्स, ऑफिस सुटण्याचा वेळ ह्यो भलतोच गोंधळाचो असता. आम्ही जेव्हा रोजचा प्रवास करतो, रोजचा प्रवास म्हणजे आपला कोकणातला जो प्रवास असतो ना, तर कोकणकरांसाठी हे एक हेडॅक होतं. आपण किती टायमात जरी गाडी सोडलं तरी पण ह्या ट्रॅफिकमुळे 1.5 तास 2 तास 3 तास हे नुसते त्या ट्रॅफिकमध्ये जातात. आता कसं वाट काढत आमका हैसर LP येऊ 7:45 वाजले असत. LP म्हणजेच नेरूळ का येऊ. तर मग बघूया पुढे आपला प्रवास कसा होता तो. चला बसा. अशोक आहे आपल्यासोबत. अशोक आजच्या गाडीसोबत आपल्यासोबत आहे क्लीनर. हे आपली आज वेगळी गाडी आहे. ही गाडी कोणाची आहे ती पण बघूया. हां, पेट्रोल पंप असा पनवेलच्या पळसप्याचो. थंयसर मग आपण डिझेल भरतलो आणि डिझेल भरून मग थंयसरना पुढे चलतलो. आजची गाडी आपला असा महाकाळच्याच नावाने असा. आपण पुढे बघूया आणि जे मालक असतात त्या मालकांसोबत पण बोलूच असं आपल्याला. तर मग ते बघून घेऊया. चला. जेव्हा थांबलो की जसं बोलतो ना की शाळा भरता गाड्यांची. मानेश्वर ट्रॅव्हल्स भरपूर दिवसानंतर आपल्याला आज भेटली असा. तर मग मानेश्वर ट्रॅव्हल्स ही आपल्या सेम रूटने जाता, पण मग ती नाडणतून सुटता आणि मग विरारला जाता. तर मग ती असा आता ती पण ती चलतली आणि मग आपण त्याच्या पाटणा चलूया. चला बरोबर असं. लोक आपली जे पायलट हे सगळे आपल्या
या ट्रॅव्हलच्या कुटुंबातले सदस्य असत. चला मानेश्वर छान असा रेग्युलरची बस असा, रेग्युलरचं रूट असा त्याचं, पण मग फक्त नाडणपर्यंत असा. आणि त्याच्यासोबत मग आपल्या बाकीच्या गाड्या लागलेल्या असत. ह्या असत आहे सर दीक्षिता, रिया, नॅशनल ही तर लाँग टूर असा. महाकाळ असा आपली, महाकाळच्या बाजूक दत्ताराम लागलेली असा. महाकाळ ट्रॅव्हल्स असा. महाकाळ आज आपण घेऊन चाललो तर मग एक वेगळी गाडी असा, म्हणजे माझ्यासाठी वेगळी असा, पण मग आपले सगळेच कुटुंबातले सदस्य असत. त्याच्यामुळे असं काय नवीन नौखा वगैरे काय आपल्यासाठी नाही. तर चला मग त्यांच्याशी पण आपण ओळख करून देऊया, कारण मग आपल्या कुटुंबात जर असे हे सदस्य असत आणि आपल्या परिचयाचे नसेल तर चालत नाही. आपण त्यांच्याशी पण बोलूया आणि त्यांची पण ओळख करून घेऊया. दुसरी गाडी आपली जी असत ती रेग्युलरची, ती चालली असा पुढे. ती हॉटेलवरती भेटली तर मग हॉटेलवरती बघूया. सत्तू असं आज, म्हणजे सतीश असा, प्रभू स्वतः मालक. चला आनंदनगरपर्यंत होतं. जेवलो आणि मग जेवणाचं जे ठिकाण आहे ना ते कर्नाळ आहे, जे वैष्णवी ढाबा किंवा वैष्णवी हॉटेल जे बोललं जातं ते. कैसरनं आपण पुढे चाललो आणि आता आपण मार्गाला आलो. आपल्या पुढे येलो पण मग आपण आपल्या जे ट्रॅव्हल्सच्या कुटुंबातले जे मेंबर्स असतात ना, तर आपल्या ट्रॅव्हल्सच्या कुटुंबातले जे मेंबर्स असतात ना त्यांच्यासोबत आपण ओळख करून घ्या, थोडीफार चर्चा करून घेऊया. चला दाखवतोय तुमका आणि त्यांची ओळख पण करून देतोय. तर मग आपले जे पायलट असतात ना ते पायलट असत बघा, यांच्यासोबत आपली ओळख नाही, परिचय नाही ना, म्हणून मग आपल्या कुटुंबातले हे सदस्य असत यांच्याशी परिचय करून घेऊचो, आपल्या ओळख करून घेऊची असा. आणि त्यांच्यासोबत असता अजून एक माणूस, हो बघा, हो एक कुटुंबातला सदस्य असा. तर मग ह्याची पण ओळख करून घेऊची असा. तर मग एक 2-5 मिनटं देऊया जरा, त्यांच्याशी चर्चा आधी मी करून घेते आणि मग तुमच्यापर्यंत येते. रात्रीचा प्रवास म्हणजेच कसं असा की रातराणीचा प्रवास. रात्री आपण जो प्रवास करतो ह्या ज्या बस असत ना आपल्या ट्रॅव्हल्स, तर मग ह्या ट्रॅव्हल्स आपल्या रात्रीच्या प्रवास करतात आणि रात्रीच्या ह्या राण्या असतात, म्हणून एका रातराणी असं बोललं जातं. तर ह्या रातराणीचा प्रवास करता तर तो प्रवास एवढं मस्त होता ना, खरोखर खूपच सुखकारक, अगदी सुखदायक असता. बऱ्याच गोष्टी असतात. आम्ही तर काय, आम्ही आपल्या ह्या सगळ्या कुटुंबासोबत म्हणजे जे सदस्य असतात त्यांच्यासोबत आपली मस्ती मजाक करत आम्ही चालतं. आमचं बऱ्यापैकी टाईमपास होता. पण ह्यो आमचा प्रवास अगदी आठवणीत राहता, कारण दरवेळेस काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी असतात. आपले कुटुंबातले सदस्य वेगळे असतात, आपल्या गाड्या वेगळ्या असतात, त्यांच्यासोबत नवीन ओळखी असं सगळ्या गोष्टींचा आम्ही तो प्रवास, ह्यो आयुष्याचा प्रवास कधी थांबणार नसता. आम्ही चाललो असंच, आम्ही सतत चालीत गेलो. तर मग आता आपण पुढे बघूया पुढचा प्रवास कसा होता तो आपला. ब्रिज नवीन आहे, ब्रिज जुनं असा, फक्त रंग नवीन मारलेलो होता. वाटताना सगळा नवीन, पण तेवढा नवीन नाही. गेल्या 20 वर्षापासून या रस्त्याचं काम चालू असा आणि अजूनपर्यंत 20 वर्षाहून जास्त वर्ष झाली, पण मग अजूनपर्यंत ह्या काय काम संपलं नाही आणि जी डेडलाईन पण आहे तोपर्यंत आम्ही कोकणकर आपले आशेवरतीच जगतो. बोलण्यासारखा बराच आहे, पण मग जाऊ दे, आपलेच जात आपलेच होत, तसा होता का. स्पीड ब्रेकर जसं बोललंय ना तसं आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चाच करूया. तर मग आत्ता आपल्यासोबत स्वतः गाडीचे मालक असत, गाडी चालवताना दिसतात बघा. डाऊन टू अर्थ बोलतो ना, म्हणजे आपण जे जमिनीशी जुळलेले असतो ना, तर मग हे कसे ते बघा, स्वतः गाडीचे मालक आज आपल्यासोबत असत. बरं तुमचं नाव कसा? अनिकेत घाडगे. अनिकेत घाडगे आज आपल्यासोबत असत, स्वतः पायलट सीटवरती. आणि किती वर्षापासून गाडी चालवतात? 16 वर्ष. आणि आत्ता तुमच्या सध्याच्या गाड्या किती आहेत? एक गाडी आहे. तर बघा या सगळ्या गोष्टी जर बोललो ना, तर मग त्यांनी जी सुरुवात केलेली होती, सुरुवात आणि आत्तापर्यंत त्यांचा जो प्रवास असत ना, तो भरपूर असं म्हणजे विचार करण्यासारखं असत. कारण एवढ्या लोकांना घेऊन येणं, घेऊन जाणं हे भरपूर जबाबदारीचं काम असतं. एवढ्या लोक यांच्यावरती विसंबून राहतात, डोळे बंद करून झोप काढतात, आराम करतात, कारण त्यांना खात्री असतं की त्यांच्या व्यवस्थित ठिकाणावरती, त्यांच्या ठरलेल्या ठिकाणावरती त्यांना व्यवस्थित सुखरूपाने सोड केलं ते, बरोबर आहे. तर मग ह्या विश्वास कायम राहू दे. चला आपण
त्यांच्यासोबत असणारा अजून एक मेंबर असा, त्याच्यासोबत बोलूया. तर तुझं नाव कसा? अशोक बघा आपल्यासोबत असा. जनरली यांच्या गाड्या असतात ना त्या लॉंग रूटला चालतात, बरोबर ना? हां. आणि कुठे कुठे जातात? अच्छा. जास्त करून हे लोक देवस्थानला असतात, म्हणजेच आपल्या पॅकेजला असणाऱ्या ह्या गाड्या असतात. देवदर्शनाच्या असतील, नाहीतर भारत दर्शनाच्या असतील, नाहीतर मग इतर कुठल्या ज्या लग्न समारंभ किंवा इतर कुठल्या ज्या गोष्टींसाठी ह्यांच्या गाड्या लागतात ते पॅकेजिंग, तर मग त्यासाठी असतील. नक्कीच आपल्यासोबत हे आता मेंबर असत, तर या कुटुंबात यांचं स्वागत असा. आणि आपण मग पुढे जाऊया आता. चला. मकाळ इतरांना लावल्याने ही महाकाळ. आणि आपली गाडी, ज्या आपण गाडीसाठी विचार करत होतो ना, ती गाडी दाखवते. चला आपण त्या गाडीसोबत चाललो आता. ही असं गाडीवर ग्राफिक्स छान मारलेले आहेत. आणि ही आपली गाडी. चला आपण या गाडीतून चाललो आता सध्या. आपल्या ताफ्यात सामील झालेली ही गाडी नवीन आपल्यासाठीचा. आज हळदणकर होतं सोबत बघा. आणि अजून आपले दोघे तिघे जण असत, पण मग हा ना ओळखीचे माणूस आहेत ना आपले बघा. तर मग आपल्यासोबत होते, पण मग मी मस्त ताणून दिलंय, जरा बोतान बितान मारून मी झोप काढलंय. पुढे बघूया. तसे पण आपल्या पुन्हा भेटतीलच. भेटशाल ना आता पुन्हा जाता ना? उद्या गाडी होल्ड आहे ना, म्हणजे आज हॉल्ट आहे ना, उद्या आहे गाडी. चला. आणि अजून ह्यो आपलं पठ्ठो आज लवकर आपल्याला भेटलो नाही, उशिरा समजला की बाबा ह्यो पण गाडीत असा म्हणून. आणि आता गेलो खाली या तिकडे सामान काढता. चला डिक्की पॅक केलं त्याने, आवाज दिला डिक्कीचं. अदरकर चला. सतलू झोपलाय, पैसर नाथा होतो. चला आता चालले.